इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बदलापुरात पहिल्यांदाच महाविकास आघाडीचा एकत्रित महामेळावा आयोजित करण्यात आला असून शनिवारी हा मेळावा बदलापूर पश्चिम येथील अजय राजा हॉल या ठिकाणी संपन्न होणार असून भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश उर्फ बाळमामा म्हात्रे हे या मेळाव्यात उपस्थित राहून महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांना संबोधित करणार आहेत। या महामेळाव्याच्या नियोजनाच्या निमित्ताने आज बदलापूर पूर्व कात्रप येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालय येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कालिदास देशमुख व अविनाश देशमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शहर प्रमुख किशोर पाटील, काँग्रेस पक्षाचे शहर कार्याध्यक्ष लक्ष्मण कुडव यांच्यासह महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या मित्रपक्षातील आम आदमी पार्टीचे शहर प्रमुख निलेश देशमुख, रिपाईचे अशोक गजरमल, काँग्रेस पक्ष अनुसूचित जाती सेलचे प्रदीप रोकडे व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। शनिवारी 27 एप्रिल रोजी होत असलेल्या महाविकास आघाडीच्या एकत्रित महामेळाव्याला 5000च्या वर उपस्थिती पाहायला मिळेल। जे विरोधक आमचे बूथ लागणार नाही अशा टीका करतात त्यांना त्यांचे उत्तर मिळेलच, त्यामुळे त्यांनी स्वतःची आणि पक्षाची काळजी घ्यावी असा टोला वडनेरे यांनी कपिल पाटील यांना लगावला। लोकसभेच्या दृष्टीने बदलापूर शहराची रणनीती आणि पुढचे प्रचार कार्यक्रम आम्ही मेळाव्यात जाहीर करणार असल्याचे सांगितले। असे असले तरी या पत्रकार परिषदेला काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजय जाधव यांची उपस्थिती नसल्याने महाविकास आघाडीच्या सोबत काँग्रेस आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतोय। निश्चितपणे 27 एप्रिल 2024 शनिवार संध्याकाळी 6 वाजता अजय राजा हॉल या ठिकाणी महाविकास आघाडीचा म्हणजे भक्कम अशी महाविकास आघाडी याचं दर्शन घडवण्याकरता महामेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, त्याचप्रमाणे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे आम आदमी पक्ष आणि RPI राजाराम खरात गट या सर्वांच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय बाळमामा म्हात्रे यांच्या विजयावरती शिक्कामोर्तब करण्याकरता एकजुटीचं दर्शन घडवण्याकरता महाविकास आघाडीच्या माध्यमातून महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। निश्चितपणे हा महामेळावा या भिवंडी लोकसभा उमेदवारांचा विजय निश्चित करण्याकरता हा महामेळावा असेल। नाही, अशा प्रकारचा गैरसमज त्यांचा जो आहे मूळ गैरसमज तो तसाच राहू दे। मुळामध्ये त्यांच्याकडेच कार्यकर्ते उरलेले नाहीत, कारण या ठिकाणी माजी खासदार यांनी 10 वर्षामध्ये बदलापूर शहरामध्ये फिरकले नव्हते आणि आता निवडणूक आल्यावर ते दारोदारी वणवण करताय। त्यांचा त्यांच्या कार्यकर्त्यावर विश्वास नाही आणि त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीच आहेत। मुळात काय, त्यांच्या पक्षात देखील या ठिकाणी असंतोषाचं वातावरण आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी शिवसेना आणि भाजप यांच्यात देखील एक अविश्वासाचं वातावरण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांची या ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती आहे। परंतु महाविकास आघाडी भक्कम आहे, या माध्यमातून सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही अगोदरच 47 प्रभागामध्ये बूथ बांधणी असो, पोलिंग एजंट असो, या सगळ्याची आमची तयारी चांगल्या प्रकारे झालेली आहे। त्यामुळे आम्ही त्यांना सांगू, आमची काळजी अजिबात करू नका, आपण आपली काळजी करावी। मेळाव्याला बाळमामा म्हात्रे येणार आहेत आणि आमची चर्चा चालू आहे की जितेंद्र आव्हाड साहेब या ठिकाणी येणार आहेत का, परंतु ते महाराष्ट्राचे नेते आहेत, संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे दौरे आहेत आणि आम्ही कमी वेळात नियोजन केल्यामुळे निश्चितपणे त्याची आम्ही कळवू तुम्हाला त्याबद्दल। नाही, संपर्क नाही असं म्हणता येणार नाही। मुळामध्ये बघा, मी तुम्हाला अगोदर म्हटलं की या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रचार केला जातो आणि एक शहराध्यक्ष म्हणून माझ्यावरती, त्याचप्रमाणे आमच्या जे महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्या सर्वांच्या कार्यकर्त्यांवर आणि त्यांच्या पक्षप्रमुखांवरती या ठिकाणी विश्वास आहे। त्यामुळे आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी बदलापूर शहरामध्ये बाळमामा म्हात्रे आम्हीच उमेदवार आहोत या भावनेने काम करतोय। मी अगोदर सांगितलं की सर्व प्रकारची बांधणी झालेली आहे, अजिबात काळजी करण्याची गरज नाही। संपूर्ण शहरामध्ये आमचं संपूर्ण मामांचं माहितीपत्रक प्रत्येक घरात गेलेलं आहे। बाकी ज्या प्रसार माध्यम डिजिटल माध्यमातून असो, सोशल मीडियाच्या माध्यमातून असो, एक चांगल्या प्रकारचा प्रचार आहे। घरोघरी जाऊन आमचे कार्यकर्ते या ठिकाणी प्रचार करतायत, त्याचे काही फोटो तुम्हाला आम्ही पाठवू काही कालावधीनंतर। तर निश्चितपणे चांगलं काम चालू आहे आणि चांगल्या प्रकारचा संपर्क आहे। प्रत्येक घरातून आवाज येतोय यावेळेला बाळमामाच खासदार, त्यामुळे काय अजिबात असं काही गैरसमज करून घेऊ नका। चांगल्या प्रकारचं काम चालू आहे। बदलापूर शहरामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही जो विचार करत होतो त्यापेक्षा सुद्धा आणि तुमच्याही अपेक्षेपेक्षा जास्त लीड मला या लोकसभेमध्ये यावेळी तुम्हाला निश्चितपणे बघायला मिळेल।
निश्चितपणे आता या ठिकाणी बघा, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आहोत, या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, काँग्रेस आहे, त्याचप्रमाणे आम आदमी पक्ष आहे, त्यामुळे राजाराम खरात यांचा आरपीआयचा जो पक्ष आहे तो देखील आहे आणि इतर अनेक पक्षांचे मला फोन येत आहेत की आम्ही पाठिंबा देऊ इच्छितो. त्या पुढील काळामध्ये ही जी महाविकास आघाडी आहे ना, ही अजून विस्तृत झालेली दिसेल आणि फार भक्कम झालेली दिसेल आणि मोठ्या मोठं काम या बदलापूर शहरात चालू आहे. निश्चितपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून बदलापूर शहरात एक मोठा लीड मिळेल. मेळाव्याला एक तर आमचा पहिला मेळावा झालाय, त्याला जी तयारी बघितली त्यावरून तुमच्या लक्षात येईल की फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मेळावा होता आणि त्याची तयारी तुम्ही बघितलेली आहे. आता महाविकास आघाडीचा मेळावा आहे, निश्चितच ही गर्दीचं रूपांतर तिपटीमध्ये होणार आहे. कसं आहे की कोणाला तरी एकालाच तिकीट मिळणार आणि महाविकास आघाडीने म्हणजे आमच्या वरिष्ठ पातळीवर जो निर्णय झालेला आहे तो कार्यकर्त्यांना मान्यच असतो. आता नाराजी असं साहजिक होतं आमचं, कारण आमचा पारंपरिक हा मतदारसंघ होता, पण आम्हाला यावेळेस भाजपाला नेस्तनाबूत करायचं आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व जनता ज्या पद्धतीने मोदींना हटवायचं आहे किंवा मोदी सरकार, आता कसं झालंय की आम्ही सरकार म्हटलं असतं पण संपूर्ण ठिकाणी मोदी सरकार हा येतोय म्हणून आम्ही मोदी सरकार म्हणतो की या मोदी सरकारला यावेळेस निश्चितपणे 400 पार नाही तडीपार होणार आहे आणि या बदलापूरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काँग्रेस आघाडी बरोबर काम करेल आणि निश्चितपणे बाळामामांचा विजय हा निश्चित होईल. बदलापूरमध्ये प्रथमच जरी इंडिया आघाडीचा महामेळावा होत असेल, यापूर्वी मुरबाडमध्ये महामेळावा झालेला आहे आणि आता बदलापूरमध्ये हा महामेळावा यशस्वी होईल आणि बाळामामा मात्र निवडून येतील. आणि जे भारतीय जनता पार्टी पक्षाकडून इंडिया आघाडीवरती जे टीका टिप्पणी केली जाते काही यांच्यातच एकी नाहीये, तर आम्हाला एकच महत्वाचं सांगायचं आहे की मुरबाड विधानसभेचे आमदार आणि विद्यमान खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांच्यामध्ये जो वादाचं कारण आहे, ते वादाचं कारण काय आहे ते नक्की शोधा आणि ते वादाचं कारण संपुष्टात आलंय का ते पहिले शोधा आणि नंतर त्यांनी दुसऱ्यांवर टीका करावी.